नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। डीबीटी ट्रान्सफर आजपासूनच सुरू। 29 सप्टेंबरपर्यंत सर्व महिलांच्या खात्यात जमा होणार पैसे। बघा, माझी लाडकी बहीण योजना लेटेस्ट अपडेट आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात डीबीटी ट्रान्सफर हे आजपासूनच सुरू झालेला आहे व येत्या 29 सप्टेंबरपर्यंत सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, डीबीटी ट्रान्सफर आजपासूनच सुरू। 29 सप्टेंबरपर्यंत सर्व महिलांच्या खात्यात जमा होणार पैसे। बघा, माझी लाडकी बहीण योजना या संदर्भात काय अपडेट आहे। पेमेंट रायगडमध्ये 29 सप्टेंबरला माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून त्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे वितरित करण्यात येणार होते। पण नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार सरकारकडून लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची रक्कम बँकेकडे पाठवण्यात आली असून बँक हळूहळू पात्र महिलांच्या खात्यात डीबीटीच्या माध्यमातून पैसे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे। बघा पुढे, लाडकी बहीण योजना थर्ड इन्स्टॉलमेंट डेट। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता 29 सप्टेंबरला महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याची बातमी समोर आली होती। त्यामुळे महिला 29 सप्टेंबरची आतुरतेने वाट पाहत होत्या। पण महिला व बालविकास मंत्रालयातील सूत्रांकडून नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार सरकारकडून माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे बँकेकडे पाठवण्यात आले असून बँक आजपासून डीबीटी ट्रान्सफर प्रक्रिया सुरू करणार आहे आणि येत्या 29 सप्टेंबरपर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे या ठिकाणी जमा होतील। त्यामुळेच तुमच्या बँक खात्यात तिसऱ्या हप्त्याचे पैसे आता केव्हाही जमा होऊ शकतात। अनेकदा बँक खात्यात पैसे जमा होऊनही मोबाईलवर मेसेज येत नाही, त्यामुळेच आपले बँक खाते एकदा चेक करा। बघा, कुणाच्या खात्यात किती रुपये जमा होतील। जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे हप्ते जमा झालेल्या महिलांच्या बँक खात्यात 1500 रुपये, तर जुलै ऑगस्टमध्ये अर्जपात्र ठरून देखील ज्या महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नव्हते अशा महिलांच्या बँक खात्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे 3 महिन्याचे एकत्रित 4500 रुपये जमा होणार असून सप्टेंबर महिन्यात अर्ज केलेल्या महिलांना केवळ याच महिन्याचा लाभ मिळेल, म्हणजेच त्यांच्या खात्यात 1500 रुपये जमा होतील अशी माहिती आहे। बघा, 2 कोटीहून अधिक महिला लाभार्थी। मीडिया रिपोर्टनुसार सप्टेंबर महिन्यात आलेल्या अर्जांची छाननी पूर्ण होताच आता 2 कोटीपेक्षा अधिक महिला या लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरणार आहेत। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी डीबीटी ट्रान्सफर आहे म्हणजे आजपासूनच सुरू झालेला आहे। येत्या 29 सप्टेंबरपर्यंत सर्व महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत पैसे। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।